नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण परीक्षेला सामोरे जाणार आहोत. उद्या तुमचा पहिला पेपर भाषेचा आणि गणिताचा असेल. पहिला पेपर आणि दुसरा पेपर तुमचा इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचा असेल. या 1.5 तासामध्ये तुम्ही आजवर केलेल्या वर्षभरातील कष्टाचं मूल्यमापन होईल या 3 तासात. ठीक आहे, कुठली चिंता करू नका. मस्तपैकी आज संध्याकाळी आराम करा. शेवटच्या टप्प्यात वेळ काढून एवढा सेट बघितलाय, तर यामध्ये आपण कार्यात्मक व्याकरण पाहणार आहोत. या कार्यात्मक व्याकरणामध्ये मी हा शेवटच्या टप्प्यात का बनवतोय, तर मुलांचा हा सोपा घटक, हा अवघड घटक असतो, परंतु या शेवटच्या क्षणात त्यांच्याकडनं काही चुका होतात. त्या चुका टाळल्या जाव्यात आणि त्यांची संदिग्धता क्लिअर व्हावी. उद्या सकाळी तुम्ही फारशा कुठल्याही विषयाच्या घटकाला हात लावू नका. पहिली गोष्ट, आजच संध्याकाळपर्यंत जे करता येईल ते. ओके, उद्या मात्र फ्रेश मनाने पेपरला सामोरं जा. आणखी काही 2-3 गोष्टी सांगणार आहे. पेपरला जाताना भरपूर नाश्ता वगैरे जेवण करून तुमचं साहित्य, पेन, पॅड, पेन्सिल, त्यानंतर कोरे 2-3 पेपर्स, रफ काम करायला सोबत असू द्या. आणि ज्यावेळी तुम्ही पेपर लिहिणार त्याच्या आधी बसल्यानंतर छान दीर्घ श्वास घ्या. मनामध्ये चांगले विचार आणा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा प्रश्न सोडवायला. ओके, ज्यावेळी तुम्ही प्रश्न सोडवाल त्यावेळी तुम्हाला 4 पर्याय येतील. 3 पर्याय याच्यामध्ये येतील, इतर ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतील. अशा वेळी जर फारच कन्फ्युजन आलंच तर तुम्ही बाद कोणते होतात हे बघायचे, म्हणजे एलिमिनेट कोणते करायचे. ज्यावेळी 4 पर्यायांमधले अधिक संभाव्य असणारे 2 पर्याय तुम्हाला सापडतील. समजा दुसरा आणि चौथा हा अधिक संभाव्य आहे. आपण एक उदाहरण घेऊ. गणितामध्ये जर तुम्हाला 255ला, मग पुढे एक मोठी संख्या आहे, समजा एवढ्या मोठ्या संख्येला 5ने गुणायचे असं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही याचं उत्तर काय, 5 25, 2 आले हातचे, बरोबर. तुम्ही काय करणार, या कोणत्याही पर्यायामध्ये शेवटी एककाचे अंक बघायचे. तुम्हाला इथं काय दिसतोय तो, इथं काय दिसतोय तो, इथं काय दिसतोय. मी गणिताचं उदाहरण मुद्दाम घेतले. याच्यामध्ये जर तुम्हाला इथं शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 दिसत असेल तर तुमचे हे 2 पर्याय बाद होतील. राहिले तुमचा दुसरा आणि चौथा. यामध्ये जर 5 साम्य दिसत असेल तर पुन्हा तुम्ही 5 दुनी 5 25 आणि 2 27, म्हणजे इथं 7 येईल. जर तुमचा 7 खालच्या ह्याच्यात दिसत असेल 27चा, तर तुमचा हा पर्याय चौथा हे उत्तर आहे. तुम्हाला पूर्ण गुणाकार करण्याचीही आवश्यकता पडणार नाही. अशा पद्धतीने बाद करण्याचा विचार तुम्ही करावा. बाद करणं हे तुम्हाला वेळ वाचविण्याचं एक साधन आहे. कन्फ्युजनच असेल तर पुढे आणखी 1-2 करून बघायचे. बाद याचा विचार करा, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका आणि आपल्या प्रश्नांकडे सकारात्मकरित्या पहा, उतारा. संदिग्ध प्रश्नांना पुन्हा वाचा. त्यामध्ये कार्यात्मक व्याकरणात ज्या चुका होतात त्यातले आपण महत्त्वाचे एक 5 ते 6 घटक आता पाहणार आहोत. साधारण एक 15 ते 20 मिनिटात मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. नाम, आपण हा शब्द बघू. व्याख्या मी तुम्हाला नंतर सांगतो, उदाहरण आधी सांगतो. तर याच्यामध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं असणारं नाव, कुठल्याही दृश्य दिसणाऱ्या, दृश्य व अदृश्य असणाऱ्या गोष्टींना ठेवलेलं नाव. ठीक आहे, दृश्य व अदृश्य असणाऱ्या गोष्टींना ठेवलेलं नाव त्याला म्हणतात नाव. ओके, अदृश्य, सजीव किंवा निर्जीव, कशी वस्तू असोत, निर्जीव वस्तू. बघा, माणूसच नाही तर वस्तू, सजीव माणसं असतात, प्राणी असतात, पण निर्जीवही काही गोष्टी असतात. अनेक गोष्टी निर्जीव आहेत. त्यांना जी नावं ठेवलेली आहेत यांच्या नावाला नाम म्हणतात. ठीक आहे, ओके, हा मुद्दा होते क्लिअर. आता मी 2-3 उदाहरणं देतो. माणसांची नावं तुम्हाला माहिती आहेत. माणसांची झाली. फुलांची नावं ती पण आहेत. फुलांची नावं सुद्धा नामच आहेत. त्यानंतर तुम्ही फळांची नावं ती पण आहेत. पशूंची नावं आहेत. फूल, फळ, पशु, नद्या, पर्वत. आता आपण वस्तूंमध्ये मुलांची गफलत होते, तो मुद्दा बघू. टेबल हे नाव आहे का हो, नाम आहे का? आधी नाव आहे का बघायचं. टेबल नाम आहे का? होय. वस्तूला, निर्जीव वस्तूला असलेलं नाव. दिवा हे नाम आहे का? होय.
पेन हे नाव आहे का? होय, ही सुद्धा नामं आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा मुद्दा तुम्हाला कळाला? ओके. यानंतर आणखी मुद्दे आपण पाहणार आहोत. तर हा जो मुद्दा आहे, मग आणखी नावं कोणकोणती आहेत? तर आणखी नावांमध्ये गुणांची नावं, बघा इथं सुद्धा मुलांची गफलत होते. तेच मुद्दे मी घेणार आहे. गुणांची नावे. गुणांची नावे कशी? बघा सांगा. सुंदरता, सुंदरता हे देखील नाव आहे. हो. स्वच्छता हे सुद्धा नाव आहे. स्वच्छता. दयाळूपणा, दयाळूपणा तुम्ही याला विशेषण म्हणाल, पण हे नाव सुद्धा आहे. शौर्य, हो यस, हे सुद्धा नाव आहे. आलंय लक्षात? त्यानंतर मनाच्या स्थिती. मनाची स्थिती कशी असते हो? मनाची स्थिती आनंदी असते की नाही? तर आनंदी असणे, आनंद हे तर नाव आहेच. दुःख, दुःख सुद्धा नाव आहे. नाम आहे. येतंय लक्षात? म्हणजे हे सुद्धा नाम आहे. त्यानंतर आणखी नावं आपण पाहू, आणखी नाम बघू आणि लगेच आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू. आणखी नाम आणि पुढचा मुद्दा. तर यामध्ये आणखी नावामध्ये चंद्र, तारे, नक्षत्र, फळे, कीटक, नाकतोडा, डाळी सगळं. नाकतोडा जरी असेल तरी ते नाव आहे. नाकतोडा. त्यानंतर तुमचं साग, फळ, बांबू हे सगळे नावं. गावांची नावं. त्यानंतर मे, जून महिन्यांची नावे. त्यानंतर औदार्य हे नाव आहे का सांगा? हा तर गुण आहे. यस, औदार्य सुद्धा नाव आहे. हो. हास्य हे नाव आहे का? हो, हे सुद्धा. आणि यातलं तुम्हाला सांगतोय, ही संभाव्य याच्यामध्ये सुद्धा विचारले जातील. येतंय लक्षात? ओके. आता आपण प्रश्न बघू, उदाहरण. ठीक आहे. नामाचं उदाहरण बघू. एक प्रश्न आहे जो तुम्ही वाचलेला असेल, ऐकलेला असेल. फटाके, ठीक आहे, फटाके, आकाशकंदील. हा मी मुद्दाम का घेतोय, तुम्ही वाचलेलाच, तर यामध्ये काय चर्चा होईल त्याच्यावरून तुम्हाला समजेल. आकाशकंदील, फटाके, आकाशकंदील आणि पंत्यांनी, पंत्यांनी, पंत्यांनी अंधारात, फटाके पंत्यांनी अंधारात चांदण्या फुलविल्या, चांदण्या फुलविल्या, फुलवल्या. बघा आता हे उदाहरण तुम्ही पाहणार आहोत. चांदण्या फुलविल्या. यामध्ये सांगा मला किती नामं आहेत? प्रश्न आहे, यात किती नावे आहेत? फटाके नाव आहे, नाम आहे. आकाशकंदील नाम आहे. पंत्या नाम आहे. चांदण्या नाम आहे. यामध्ये किती नावे आहेत? बघा. अंधार हे सुद्धा नाव आहे. मला तुम्हाला हेच समजून सांगायचं होतं. हे पण नाव. म्हणजे नावं किती झाले? फटाके 1, आकाशकंदील 2, पंत्या 3, अंधार 4 आणि चांदण्या 5. यात 5 नामे आहेत. आले लक्षात? 5 नामे आहेत. आणखी एक प्रश्न बघू आणि मग पुढचा घटक घेऊ. पुढचा मुद्दा आहे, पुढचा प्रश्न मी लिहिलेला आहे आधीच. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. प्रश्न वाचलाय? मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो, हा झाला प्रश्न. तर यामध्ये नाम नसलेला शब्द ओळखा. काय म्हटलंय? प्रश्न काय आहे? नाम नसलेला शब्द. मग आता नाम, मुंगी हे नाम आहे, कीटक हे नाम आहे, वसाहत हे नाम आहे, बाकी हे तर काय नाही. ठीक आहे. 3 नावं आहेत. नाम नसलेला शब्द. मग आता समाजप्रिय हे सामाजिकदृष्ट्या वापरलं जाणारं विशेषण आहे मुलांना. ते नाम दिसतं पण विशेषण आहे. येतंय लक्षात? मग जो नसलेला शब्द म्हणून समाजप्रिय हा तुम्हाला याच्यामध्ये उत्तरात लिहावं लागेल. आले? आपण नाम हा घटक समजून घेतलात. त्यानंतर आपण आता नामानंतर सर्वनाम पाहणार आहोत, जे नामाऐवजी वापरलं जातं. शब्द काय आहे? नामाऐवजी. ही व्याख्या तुम्ही ऐकली असेलच. नामाऐवजी येणारे, त्याला पर्याय म्हणून येणारा शब्द हा नामाऐवजी. आता एक उदाहरण देतो, तुमचं परिचितच उदाहरण देतो. अतुल खूप व्यायाम करतो. ठीक आहे, खूप व्यायाम करतो. अतुल खूप व्यायाम करतो.
पुढचं त्याच्याचबद्दल वाक्य आहे, तो बलवान आहे, तो बलवान आहे. यामध्ये प्रत्येक वेळी अतुल अतुल म्हणण्यापेक्षा इथे आणि इथे हे दोन वाक्य आहेत. प्रत्येक वेळी अतुल अतुल म्हणण्यापेक्षा अतुलऐवजी तो शब्द वापरलाय. हा जो नामाऐवजी आला ना, याला म्हणतात सर्वनाम, याला म्हणतात सर्वनाम. ओके, काही उदाहरणं सांगतो. याच्यामध्ये मी वाचतो आणि त्यातच उल्लेख करतो. मी शाळेत जातो, मी शाळेत जातो यातला मी हे सर्वनाम. त्यानंतर आम्ही खूप अभ्यास करतो हे सर्वनाम. तिसरं तू बाजारात जा हे सर्वनाम. चौथं तुम्ही घरी या हे सर्वनाम. पाचवं ती हुशार आहे, ती हुशार आहे ते सर्वनाम. ओके, ते निघून गेले, ते निघून गेले. 6 सर्वनाम. सातवं आहे त्यांना घेऊन ये. ओके, 8वं कोण आलं आज, कोण आले आज. ठीक आहे, हे सर्वनाम. प्रश्न जरी विचारला असला तरी त्यात सर्वनाम आहे. 9वं काय झाले आत्ताच, काय झाले. यामध्ये काय हा सर्वनाम. ओके, ही सगळी अधोरेखित केलेली शब्द, ही सगळी अंडरलाईन केलेले शब्द हे सर्वनाम आहेत. काय आहे, हे सर्वनामे आहेत. तुमच्या समोर 2 उदाहरणं लिहिलेली आहेत बघा. पहिलं वाक्य आहे त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली. यातलं सर्वनाम ओळखा, यातलं सर्वनाम वाचा, ओळखा. त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली. राजू शब्दासाठी आधी वापरलेला किंवा त्यांच्यासाठी वापरलेला त्यांनी हा जो शब्द आहे हा आहे यातलं सर्वनाम, हा पर्याय आहे त्या उत्तराचा. ठीक आहे, त्यांनी. त्यानंतर प्रश्न असा दिलाय, इथं रिकामी जागा आहे, रोज योगासने करतो. यामध्ये योग्य सर्वनाम कोणतं वापरता येईल. ते रोज योगासने करतो असं होईल का होते, नाही, मग हा बाद झाला. मला रोज योगासने करतो, मला असा करतो कसं होईल, नाही, ती योग्य होत नाही. ती रोज योगासने करतो, इथं काही अंश बसतो, पण करतो या क्रियापदासाठी ती इथं ही काय आहे, ही स्त्री आहे, करतोसाठी ती जुळणार नाही, त्यामुळे हा जमणार नाही. ठीक आहे, तर पुढे मी रोज योगासने करतो, मी रोज योगासने करतो हाच त्याचा पर्याय आहे. ओके, पुढचा घटक आहे क्रियापद. आपण वेगाने घेतोय. क्रियापदामध्ये 2-2 साधी आधी आपण उदाहरणं बघितली होती. क्रियापदामध्ये 3 उदाहरणं तुमच्या समोर मांडलीत. मी अन्न खातो. ठीक आहे, मी यात सांगतोच काय करायचं, कसं केलं आहे. तुम्हाला कल्पना असेल, जर कल्पना असेल तर उत्तर देऊन टाका. मी अन्न खातो यातलं क्रियापद कोणतं, मी अन्न खातो यातलं. ओके, तुम्ही विचार करा. दुसरं मी पाणी पितो यातलं क्रियापद कोणतं, तुम्ही विचार करा. ओके, त्यानंतर तिसरं मी अभ्यास करतो यातलं क्रियापद कोणतं, तुम्ही विचार करा. आता मी सांगतो क्रिया, ज्यात क्रिया कळते ते क्रिया सांगणारं पद. खातो क्रिया, पिणे क्रिया, करणे क्रिया, म्हणून ही तीनही खातो, पितो आणि करतो ही क्रियापदे. क्रियापदाबद्दल आत्ता शेवटच्या ओळीत सांगतो की क्रियापद हे बहुतांशी वाक्याच्या शेवटी असते. हा एक त्याचा जवळजवळ अलिखित नियम काही अंशी. मात्र कधीकधी पर्याय याच्यामध्ये ते कधीतरी पुढे असते. 2 नियम आहेत, त्यातनं क्रिया कळते. ओके, पुढचं सांगतो. 2020 साली विचारलेला एक प्रश्न आहे, तेवढा याच्या उदाहरणात सांगतो. प्रश्न असा आहे, मला चित्रकला स्पर्धेत काही मुलांनी तो वाचलेला सुद्धा असेल. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला हा शब्द इथं दिलेला नाही. आता मी तो सांगितला तुम्हाला, तर त्यातला पर्याय असा होता, पर्याय होते मिळवला, योग्य काय बघा. दुसरा आहे मिळवू, तिसरा आहे मिळवतो, मिळवते, आणि चौथा आहे मिळाला. ठीक आहे, बघा. आता यामध्ये तुम्हाला त्याचा योग्य क्रियापद तिथं लिहायचं आहे. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक. मला म्हटल्यावर मिळवला नाही चालणार, मिळवू ते तर भविष्यात होईल, नाही मिळवते तसंही नाही. इथं मला चित्रकला स्पर्धेत योग्य दिसतंय मिळाला.
हे क्रियापद तिथं वापरलेलं होतं. ठीक आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली. हे उदाहरण आहे. काय होतं? कुत्र्याचे भुंकणे ऐकून. आणखी एक उदाहरण आहे. कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली. वाक्याच्या शेवटी हा शब्द होता धावली. आपला नियम सांगतो, शेवटी क्रियापद येतं शक्यतो, जवळजवळ कधीतरी पुढे येतं. धावली हा शब्द हे क्रियापद होतं. 2 उदाहरणं आपण याची पाहिलीत. आपण लिंगांबद्दल पाहणार आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये. आपल्याला माहिती आहे 3 लिंग असतात, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द असतात. पुल्लिंगी शब्दाला जर तुम्हाला असा विचारलेला आहे, रमेश जर वाक्यात आलेला असेल तर तुम्हाला नावाच्या साधर्म्यावरून दिसतं की तो नर जातीचा आहे. पुल्लिंगी शब्दाला तो, रमेश. जर एखादा खाली शब्द असेल, वही वाक्यामध्ये विचारले असेल, अंडरलाईन याच्यामध्ये लिंग कोणतं ओळखा किंवा सांगा अंडरलाईन शब्दाचं, तर वही, ती वही. आपण म्हणताना काय म्हणतो? ती वही घे, स्त्रीलिंगी ती. आणि जर एखादा शब्द असेल फूल, तुम्ही वाचलेलंच असेल तरीही थोडीशी शेवटच्या टप्प्यातली रिव्हिजन. फूल, तर ती फूल होईल का? ते फूल, ती फूल होतं? नाही. तो फूल होतं? नाही. मग काय होतंय? ते फूल. ते म्हणजे नपुंसकलिंगी. त्याला प्रश्न विचारायचा, दिलेल्या शब्दाला तो पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी, यासाठी प्रश्न विचारायचा आणि आपोआप समजून घ्यायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला 3 उदाहरणे देतो. घोडा हा शब्द सरळ सरळ दिसतो, तो घोडा. त्याला जर तो हे उत्तर लागणार असेल तर तो पुल्लिंगी. तो फळा, तर ते पुल्लिंगी, तो फळा. आणि तो ढग तर ते पुल्लिंगी. हे झाले पुल्लिंगी. ओके. पुढचं आता लेखणी, मराठी शब्द आहे. ती नदी हा शब्द विचारला, त्याचा जर विचारला पर्याय तर त्याला आपण प्रश्न विचारला, नदी, ती नदी, मग तो स्त्रीलिंगी. ती मुलगी स्त्रीलिंगी. ती लेखणी, काय आहे? ती लेखणी, स्त्रीलिंगी शब्द. ठीक आहे. दुसरा आता पुढचं, ते मूल, मी सांगितलंच तुम्हाला, ते मूल. त्यानंतर ते फूल नपुंसकलिंगी. ते शेत आणि शेवटी आहे ते धैर्य. हे शब्द काय झालेत? नपुंसकलिंगी. मी काही उदाहरणं लिहिलेली आहेत समोर. ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला आधीच सांगतो नपुंसकलिंगी आहेत. ठीक आहे. नपुंसकलिंगी आहेत. नपुंसक यामध्ये कसं, ते केळे, तुम्ही प्रश्न विचारा त्याला, ती केळे म्हणता येईल का? ती केळे नाही. तो केळे नाही. मग काय म्हणता येईल आपल्याला? ते केळे. म्हणजे तेनी जर आलंच तर ते केळे म्हणजे नपुंसकलिंगी. ते चांदणे, ते शरदाचे सुंदर चांदणे असं जर म्हटलंच तर ते नपुंसकलिंगी. वरण, तो वरण म्हणतो का आपण? ती वरण म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो? ते वरण मला दे, मग ते नपुंसकलिंगी. तो बोट होतो का? तो बोट, ती बोट नाही. ते बोट, तुझं ते बोट इकडं घे. ठीक आहे. म्हणजे नपुंसकलिंगी. त्यानंतर ते झाड, नपुंसकलिंगी. ते राष्ट्र, नपुंसकलिंगी. ते पुस्तक, नपुंसकलिंगी. ते पाणी, नपुंसकलिंगी. ते ऊन खूपच त्रासदायक होतं असं जर आपण म्हटलंच तर ते नपुंसकलिंगी. ते टेकाड आणि ते तेज, शिवरायांचे ते तेज असं जर म्हटलंच तर ते हा शब्द तिथं नपुंसकलिंगी होईल. तेज हा शब्द बरोबर परीक्षेत विचारला असेल तर तो नपुंसकलिंगी. एवढी उदाहरणं आपण लिंगांबद्दल बघितलीत. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक. मुलांना अडचण यातच येते नपुंसकलिंगी म्हणून त्याची उदाहरणे घेतली. आपण आता आणखी एक अवघड वाटणारा भाग पाहणार आहोत. अवघड नसतोच तो, मुलांचा गोंधळ उडतो फक्त. तो सोपाच असतो. भाग आहे वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय. यामध्ये तुम्हाला काय शोधायचे? मी खाली उदाहरण दिलेलं आहे, आपण आधी उदाहरण पाहू. माझ्या आईने हा नवीन शर्ट आणला. हे उदाहरण बघा. माझ्या आईने हा नवीन शर्ट आणला. यामध्ये महत्त्वाचा घटक कोण हा तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. वाक्यातील क्रियापद कोणतं आहे ते ओळखा. वाक्यातील क्रियापद आहे आणला. आणि आणला यामध्ये कोण आहे मग आणणारी? आणलाला प्रश्न विचारा. या शब्दाला प्रश्न विचारा. कोण आहे आणणारी? माझी आई. ठीक आहे. मग हा झाला या वाक्याचा उद्देश. माझी आई हा झाला उद्देश. आलं लक्षात?
आणि जे उरलेलं आहे ना मुलांना, ते झालं विधेय. काय झालं? ते विधेय. तुम्ही जर आधी क्रियापदाला प्रश्न विचारला, आपण आधी क्रियापद बघितलं होतं. आणला, याला प्रश्न विचारला. कोणी आणला रे बाबा? तर माझ्या आईने आणला. तसंच वाक्य समोर आल्यावर प्रश्न विचारा. क्रियापद शोधा, क्रियापदाला प्रश्न विचारा. माझ्या आईने. तुमचं जे क्रियापदाचं उत्तर येईल तो असेल उद्देश, जो राहील तो विधेय. दुसरं उदाहरण आहे, समोरून अचानक गाडी आली. यामध्ये काय आहे सांगा? क्रिया कोणती आहे? आली. आली म्हटलं, आलीला प्रश्न विचारा. कोण आली रे बाबा? गाडी. बघा, मग गाडी जर आली ना मुलांनो, तर हा गाडी झाला तुमचा उद्देश आणि राहिलेलं विधेय. हा काय झाला? उद्देश. समजतंय मी काय सांगितलंय? खूण काय सांगितली? क्रियापदाला प्रश्न विचारा. आधी तुम्हाला क्रियापद सुद्धा समजून सांगितलं याच घटकात, आणि शेवटी क्रियापदाला प्रश्न विचारा. क्रियापदाने जे उत्तर दिलं तो महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा भाग उद्देश हा राहील, आणि जे उरलेलं राहील ते विधेय. आलं लक्षात? तुमच्यासमोर शेवटच्या टप्प्यात आता उदाहरण ठेवतो, यानंतर आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत. उदाहरण असं आहे, कितीतरी दिवसांनी मला मामाने नवीन सायकल आणली. यामध्ये तुम्हाला विचारलंय उद्देश कोणता आहे. ठीक आहे, उद्देश ओळखा. यातला उद्देश तुम्हाला शोधायचा आहे, उद्देशाचा भाग. कितीतरी दिवसांनी मला मामाने सायकल आणली. मग आता आणलीला प्रश्न विचारा. काय आणली? नवीन सायकल. काय आणली? नवीन सायकल. आणणारा कोण आहे? कोण आहे आणणारा? मामा. कोण आहे? मामा. मग यातला जो करता आहे ना मुलांनो, तोच हा झाला तुमचा उद्देश. काय झाला? उद्देश. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि उरलेला भाग विधेय. ठीक आहे, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला अवघड वाटणाऱ्या, माझ्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या या घटकाची मी रिव्हिजन घेतली. चला, पुढच्याही वर्षी आपण अशाच पद्धतीने क्लास रेग्युलर घेणार आहोत. जर आवडला असेल तर याला साईन करा, शेअर करा, लाईक करा आणि पुढे आपल्या मित्रांना कळवा.